तर जेव्हा काळजी मंडे नु कसं बरेसत ना बरेच तुम्ही नंतर टोपी बी घालून चाललो खय तेव्हा काही घेतलं एक बाटली पिशेत घालून घेतले. आता मी चालले खय तुमका कळतला मग इले पहिलो मंदिरात तिला देवळात जाऊन गेले आणि आईच्या पाया पडले आणि थैसून मी गेले विराजांकडे. तर विराजच्या आईन फोन केले आणि विराजांनी सांगले की ये आज डोसे गेले ना आईन तर ये खाऊ थैसूनच जाऊया. तर मी थांबतोय गेले खाले 4-5 डोसे थैसून मग विराज आणि मी रेडी जाऊन म्हणजे हा बघा विराजचं घर एकदम असं जंगलाच्या मधोमध आता मस्त सुंदर वाटतं आहे. आणि म्हणजे पाय तर जाम दुखवते कारण खूप दिवसांनी सड्याची घाटी चढतो. फायनली आम्ही सड्याला पोचलो. खूप ऊन लागत होता पण एवढा लागत नव्हता कारण आम्ही 11च्या मनात बाहेर पडलेलो. तर हे बघा गोप्रो द बेब द शॉट कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या कार्डातून चलान लय मेहनत घेऊन फायनली आम्ही पोचलो आमच्या स्पॉटवर. तर टेम्पोन सामान आणलेलं आणि आमच्या आज गावातलो गवळदेव असा गवळदेव हे देव म्हणजे त्यांची गाई म्हशी आहेत ज्यांच्या गाई म्हशीवर किती अवलंबून असा त्यांच्यासाठी देव राखण करतात. आणि मंडळी मग नशीब बघा इले आणि पहिलोच सगळ्यांच्या आधी मागचा प्रसाद गावलो. आणि मग बघा संदीप काका जेवणाला लागलो. सगळ्या सामान इमान ठेवला आणि सगळे आमच्या वाडीतले बसलेले थोडे नंतर येतले थोडे लवकर इले. आणि बघा यांनी BGM स्टार्ट केला आणि माझे आणि विराज आम्ही इथं खूप बडबडतो. तर विराजचे आणि माझ्या मैत्री खूप जण अशी मोठेपणा वगैरे मारतात मग खूप जण सांगतात म्हणजे नजर लावतो पण आमची मैत्री भारी आहे. तर संदीप काकाचं जेवण आलं तरी BGM खेळता. त्यानंतर मग सगळ्यांका म्हटलं घेऊया व्हिडिओत ते बघा सगळे. नंतर मग मी लागले जरा काम करू कारण नुसता बसून तर काय उपयोग नाही आपलं जे हा. तर मी पण लागले बघा. तर टाईम लॅपचा आनंद घ्या तुम्ही. तर सोलकडीची तयारी करतात आणि अडे बटाट्याची भाजी शिजलेली असा रेडी झाली असा. तर गवळदेव याच्यासाठी म्हणजे जो गावाचं रक्षण करता गाई म्हशींचा तो येणारो प्राणी वाघ बी वगैरे त्यांना गावाच्या बाहेर घालवता येऊ. तर आमच्या काकांनी बघा वाघ तयार केलो म्हणजे वाघ तयार करतात तांदळाच्या पिठाचं आणि त्याच्यात गुळचून घालतो बघा वाघ कसं रेडी झालेलो असा. त्यानंतर वाघ गेलो कढईत. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई. नंतर म्हणजे वाडी दाखवण्यासाठी पाण्यात ठेवली. मग भाजी वगैरे त्याची डाळ त्याची भाजी त्याला